प्रतिबिंब आहे अध्यक्ष सभापती महोदय. उद्धव साहेबांना सुरू केलेली योजना आहे आणि आता व्यवस्था अशी आहे का भोजन देणाराच उपाशी राहत आहे. ज्यानं 10 रुपयात भोजन द्यायचं त्या मालकाला उपाशी राहण्याची वेळ जर येत असेल तर मग आता हा मोठा प्रश्न आहे सभापती महोदय. याच्यात आपण काय म्हटलं आहे उत्तरात सभापती महोदय का आपण 150 कोटीची तरतूद केली, निधी उपलब्ध आहे आणि खर्च 216 कोटी आहे. म्हणजे तुम्ही इकडे हमी देत असताना कागदावर मात्र वेगळ्या प्रकारचं उत्तर आपल्याकडे येतं आहे. आता खर्च 216 कोटी आणि तरतूद 150 कोटी. मग त्या 50 कोटीसाठी किती दिवस वाट पाहावं लागेल ते निश्चित झालं पाहिजे. कारण हा जो चालक मालक हा गरीब आहे, तो काही व्याज भट्ट्यावाला किंवा व्यापारी गिपारीच्या लाईनमधला नाही आहे, गरीब माणूस आहे, तुमचा आमचा कार्यकर्ता आहे. पक्षातल्या कार्यकर्त्याला आपण हे सरासरी ही योजना दिलेली आहे आणि मग त्याची उपासमार होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कुठेही 1 महिना जर तो 2 महिने लेट झाला तर व्याजासहित पैसे दिले पाहिजे ना. आपण कसं काय तो उधार आणतं. मला माहीत आहे अचलपूरच्या एका शिवभोजनानं आत्महत्याचा प्रयत्न केला होता अनुदान न भेटल्यामुळं. म्हणून ते कमी पडणार नाही, निधी पुरा होणार नाही, हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. दुसरं, नवीन शिवभोजन देताना दिव्यांग विधवा भगिनी किंवा आत्महत्याग्रस्त ज्या महिला आहे त्यांना आपण तिथं कशा पद्धतीनं तरतूद करता येईल, त्यांना वाटा कसा देता येईल, हाही विचार मंत्री महोदय करणार का? मंत्री महोदय. निश्चितपणे जे आहे जे दिव्यांग आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण आजही प्राधान्याने विचार करतो. असे काही प्रकरणं आले तर खास विशेष बाब म्हणून त्याच्यावर आपल्याला कार्यवाही करता येईल. आपण जे सांगता हे बरोबर आहे की 260 कोटी रुपये लागतात, परंतु मागच्या या एप्रिलमध्ये बजेट मंजूर जे झालं त्याच्यानंतर हे सगळे पैसे आपल्याला मिळाले आणि पुढच्या वर्षाची सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी तरतूद केली. त्या अगोदर हे पैसे जे आहे हे देण्यामध्ये थोडासा वेळ म्हणजे बराच वेळ लागला हे मी कबूल करतो. परंतु आज अशी परिस्थिती नाही. आज तुम्ही म्हणतात की बाबा 150 कोटी, तर 150 कोटी ज्या आहेत ह्या आता ह्या वर्षासाठी, आता पुढच्या ह्याच्यामध्ये जेव्हा हे सगळे वाटले जातील आणि पुढचे जे येतील ते नंतर पुन्हा त्याची जे आहे तजवीज करता येईल. त्यामुळे आता कुठे काही अडचण निर्माण होईल बजेटमध्ये मला 150 कोटी रुपये वाटायला मिळाले, ते पुढचे 2-4-6 महिने तर जाणार ना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तर तो जे आहे त्याच्यामध्ये मूळ तर नाही मूळ तर आपल्याकडे 70 कोटी महोदय. कसं आहे, हे सभागृह आहे, इथं सत्यता फार महत्त्वाची आहे. या सभागृहातून लोकांना आशा त्याच्या काही कुठेतरी त्याची निराशा होणार नाही. मंत्री महोदयाच्या उत्तरात जर आम्ही असं ऐकून घेतलं का आता आम्ही पुढच्या वेळेला वेगळी तरतूद करू आणि आता हे वेगळी आहे असं होऊन नाही चालणार. हा 6 महिन्याचा न भेटलेला निधीचं बोलतोय आम्ही. खर्च 216 कोटी, तरतूद 150 कोटी, म्हणजे त्या 50 कोटीवाल्याला अजून किती 4 महिने थांबावं लागणार का? मूळ तरतूद 70 कोटी आहे त्याच्यात प्लस 150 आहे. सभापती महोदय, हे मागच्याच वर्षाचे जे थकलेले पैसे होते त्यामुळे काही अडचण निर्माण झाली होती, ते सगळे पैसे जे आहे मागच्या बजेटमध्ये देण्यात आले आणि आता पुढच्या बजेटसाठी पुढच्या वर्षासाठी जे आहेत जे पैसे आपल्याला लागणार आहेत 216 किंवा काही जास्त लागतील त्यातले 150 कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत आपल्या बजेटद्वारे. पण मी आता काय पुढच्या जे डिसेंबरचे पैसे तर आज नाही देणार ना. नाही नाही थांबा हो, लेट मी फिनिश मिस्टर बाबा, जरा माझा ऐकून तर घ्या. पुढच्या महिन्याचे पैसे आज आपण देणार नाही. त्यांचं संपल्यानंतर आपल्याला काही बोलायचं असेल तर देतोय. बसा मंत्री महोदयाचं पूर्ण होऊ दे, आपण बसा जरा. मंत्री महोदयाचं उत्तर पूर्ण होतंय, आपण बसा जरा. मी पुन्हा सांगितलं की आणि मी पहिल्या उत्तरामध्ये मी सुधारणा केली की या अंशतः खरं आहे की मागच्या वर्षामध्ये काही महिने पैसे मिळाले नाहीत त्यामुळे अडचण निर्माण झाली. हे मी सुधारित उत्तरामध्ये मुद्दाम लिहिलेलं आहे आणि मी तुम्हाला ते कबूल केलं. परंतु मागच्या
बजेटमध्ये जे आहे मुख्यमंत्र्यांनी मागचे सगळे पैसे जे आहेत ते तर त्यांना दिलेच, अधिक पुढच्या वर्षासाठी 150 कोटीची जी आहे आता योजना करणार आणि आणखीन जे आहे पुढचे पैसे जे आहेत ते सुद्धा टप्प्याटप्प्या, कारण समजा ऑगस्टचे पैसे आहेत, सप्टेंबरचे पैसे आहेत, ते आज तर आपण शिवभोजन केंद्रांना नाही देणार. त्यामुळे हे संपल्यानंतर जे आहेत पुढच्या पैशाची तजवीज करण्यात येईल. याच्यामध्ये काही सगळे पैसे एकदम मिळत नाहीत. वर्षाचे 260 कोटी रुपये आपल्याला मिळतील असं नाही. जे जे खर्च होत जातील त्याप्रमाणे आपण त्यांची मागणी आपण मांडतो आणि त्याची प्राप्ती करतो. आपण दानवे साहेब, तुमचे पण पैसे मिळतील. खरं तर ही योजना माननीय उद्धवजींच्या सरकारमध्ये सुरू झालेली, परंतु मागच्या 2 वर्षात कमालीचं दुर्लक्ष या योजनेकडे झालेलं आहे. माझे आपल्यामार्फत मंत्री महोदयांना प्रश्न आहे की नवीन मंजूर करायचं सोडा, पण जे जुने 7, 8, 9 महिने ज्यांना अनुदान मिळालं नव्हतं याच्यामुळं काही केंद्र बंद पडलेली आहे माननीय मंत्री महोदय. आणि हे गोरगरीब लोकच केंद्र चालवतात, कोणी काही मोठे लोक चालवत नाही. आणि कर्ज काढून बऱ्याच जणांनी शिवभोजन केंद्र चालवली, परंतु मागच्या वर्षभर 7 ते 8 महिने तर बिलकुल 1 रुपया मिळाला नव्हता. जे बंद पडलेले शिवभोजन केंद्र आहे हे पुन्हा सुरू करण्यासाठी आपण त्या शिवभोजन केंद्रांना पुन्हा परवानगी देणार का? त्यांचं थकीत अनुदान तर दिलं असेल, परंतु मला असं वाटतं जे जे केंद्र बंद पडले ते पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आपण प्रायोरिटी देणार आहे का? मी नवीन सुरू करण्याची मागणी मुळीच करत नाही आहे, पण जे आपण अलॉट केलेले किमान ते, आणि खऱ्या अर्थानं रुटीन दर महिन्याला आपण अनुदान देत नाही म्हणून हे बंद पडतात. हे जर रेग्युलर आपण अशा पद्धतीनं या शिवभोजन केंद्राचा निधी दिला तर मला असं वाटतं कोणतंही शिवभोजन केंद्र बंद पडणार नाही. याच्यासाठी सरकार काय पावलं उचलणार? महोदय, खरं तर मी सुधारित उत्तरामध्ये सांगितलेलं होतं की काही महिने मिळाले नाही, हे खरं आहे. आता मी सुधारित उत्तर दिलं. आता त्यानंतर पुढे मी सांगितलं की सर्व अनुदान देण्यात आलेलं आहे मागच्या वर्षाचं, आणि पुढच्या अनुदानासाठी जे आहेत 120 कोटीची तरतूद आहे. आणखीन काय लागतील त्याची तरतूद करू, परंतु आता मागच्यासारखी अडचण निर्माण होणार नाही याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि मला कल्पना आहे ही गरिबांसाठी सुरू केलेली योजना आहे, ही सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आग्रह आहे आणि म्हणूनच त्यांनी जे मागच्या बजेटमध्ये जे आहेत मागचे सगळे पैसे चुकते करून पुढच्या खर्चासाठी सुद्धा पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रसाद लाड. सभापती महोदय, खरं तर माननीय